26/11चा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला 18 दिवसांची कोठडी. पटियाला हाऊसच्या एनआयए कोर्टाचा निर्णय. एनआयए कडून 20 दिवसांच्या कोठडीची मागणी करण्यात आली होती. एनआयए कडून 26/11 हल्ल्याबाबतचे ईमेल सादर. पोलीस कस्टडी मिळवण्यासाठी एनआयए कडून ईमेल सादर. न्यायालयीन कस्टडी ही चौकशीसाठी पुरेशी नाही असा एनआयएचा दावा. दहशतवादी तहव्वूर राणाचा पहिला फोटो समोर. तहव्वूर राणा 26/11च्या हल्ल्यातील मास्टरमाइंड. कसाबनंतरचा दुसरा जिवंत दहशतवादी हाती. तहव्वूर राणाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. 26/11च्या हल्ल्यातील शहीद तुकाराम ओंबळे यांचे बंधू एकनाथ ओंबळेंची मागणी. तर कसाबला पकडताना तुकाराम ओंबळे शहीद झाले होते. जोपर्यंत त्या मातेला न्याय मिळणार नाही तोपर्यंत लढणार. दोषींवर जोपर्यंत गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही. आमदार अमित गोरखेंचं ट्विट करत जयंत पाटलांना प्रत्युत्तर. अमित गोरखेंचं आपल्या भूमिकेवरून यू-टर्न घेण्याचं कारण काय असा सवाल जयंत पाटलांनी केला होता. एसटी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचं 56% वेतन जमा. उरलेलं 44% वेतन कधी मिळेल याबाबत एसटी कर्मचारी चिंतेत. तर पूर्ण पगार द्या अन्यथा आंदोलन करणार. एसटी कामगार संघटनांचा आंदोलनाचा इशारा. एसटी कर्मचाऱ्यांच्या इशाऱ्यानंतर सरकारकडून हालचाल. एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित 44% पगार सोमवारी होणार. एकनाथ शिंदेंची फायनान्स सेक्रेटरी ओपी गुप्तांसोबत चर्चा. पगारासंदर्भात उद्या लेखी आदेश जारी केले जाणार. एसटी कर्मचाऱ्यांचे उर्वरित पगार देण्यावरून महायुतीत श्रेयवाद रंगल्याची चर्चा. शिंदेंकडून फायनान्स सेक्रेटरी ओपी गुप्तांसोबत चर्चा. कर्मचाऱ्यांचा उर्वरित पगार सोमवारी. शिंदेंच्या कार्यालयाची माहिती. तर दुसरीकडे अमोल मिटकरींनी ट्विट करत अजित पवारांचं कौतुक केलं. संतोष देशमुख प्रकरणाची पुढील सुनावणी 24 एप्रिलला. आरोपींच्या वकिलांना सर्व पुरावे, कागदपत्र, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस देण्यात आल्याची माहिती. नारायण राणेंना अटक केलेला क्षण आजही मोबाईलमध्ये सेव्ह आहे. ज्या दिवशी परतफेड करेन त्यानंतरच तो व्हिडिओ मोबाईलमधून डिलीट करेन. नितेश राणेंचं वक्तव्य. नारायण राणे हे नेहमी दाढी करायला सांगत असतात. मी बोललो हल्ली दाढीवाल्यांचा जमाना माझाही कधी येईल. नारायण राणेंच्या वाढदिवसाच्या सोहळ्यात निलेश राणेंचं वक्तव्य. शिंदेंकडून ठाकरेंचा युटी नंतर आता एफबी असाही उल्लेख. एफबी म्हणजे फुकट बाबूराव. शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका. मी सुद्धा एफबी पण महाराष्ट्राचा फेवरेट ब्रदर, महाराष्ट्राचा लाडका भाऊ. एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. सांगोल्यातील भाषणावेळी उपमुख्यमंत्री शिंदेंची नाव न घेता उद्धव ठाकरेंवर टीका. चेहरा भोळा आणि भानगडी सोळा. मी देखील चेहऱ्यावर जाऊन इतके वर्ष फसलो. शिंदेंचं नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा. ज्याला कोणीच नाही त्यांचा एकनाथ. काही झालं तरी एकनाथ शिंदे शहाजी बापूंच्या पाठीशी. मंत्री जयकुमार गोरेंचं वक्तव्य. सांगोल्यातील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री शिंदेंकडून शहाजी बापू पाटलांचं कौतुक. टायगर अभि जिंदा है म्हणत शिंदेंनी शहाजी बापू यांचं कौतुक केलं. तर बापूंच्या काय ती झाडी काय ते डोंगर या कवितेनं आम्ही हसायचो. शिंदेंच्या विधानामुळे हशा पिकला. लाडक्या बहिणींसाठी तिजोरीत अजिबात पैशांची कमी नाही. लाडक्या बहिणींना ठरलेला हप्ता वेळेवर देण्यासाठी आधीच मान्यता. संजय राठोड यांची प्रतिक्रिया. शेतकऱ्यांची कर्जमाफी करू हा आमचा संकल्पनाम्यात दिलेला शब्द महायुती सरकार पूर्ण करेल. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं आश्वासन. दमानिया स्वार्थासाठी स्वतःची पोळी भाजवून घेत आहेत. दमानिया कोर्टात जाणार होत्या मग का नाही. गोपाली पाटलांचा अंजली दमानियांना सवाल. जय पवारांच्या साखरपुड्याला शरद पवारांची उपस्थिती. अजित पवारांचे धाकटे पुत्र जय पवारांच्या साखरपुड्याचं पुण्याजवळच्या घोटावडे गावातल्या अजित पवारांच्या फार्म हाऊसवर आयोजन. सुप्रिया सुळेंचीही उपस्थिती. अबू आझमीकडून किरीट सोमय्या यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे तक्रार. विशिष्ट समुदायाच्या धार्मिक स्थळांना लक्ष्य करून धार्मिक भावना भडकवल्याचा आरोप. काहींना जिवंत राहण्यासाठी वोट जिहादला जिवंत ठेवण्यासाठी असं वागावं लागतं. अबू आझमीवरील प्रश्नावर भाजप नेते किरीट सोमय्या यांचं उत्तर. गॅस दरवाढी विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक. पुण्यात महिला कार्यकर्त्यांनी रस्त्यावर चूल मांडून भाकरी थापल्या. सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी. एल्फिन्स्टन पूल तोडताना नागरिकांचा विचार केला नाही. खासदार अरविंद सावंत यांची टीका. एल्फिन्स्टन पूल तोडल्यास फक्त करी रोड आणि दादरचा टिळक पूल हे दोनच नागरिकांना वापरता येणार. एल्फिन्स्टन पूल ताबडतोब न तोडण्याची सावंतांची पालिका आयुक्तांकडे मागणी. उत्तर भारतीय विकास सेनेच्या सुनील शुक्लांचं निवडणूक आयोगाला पत्र. मनसेला 2% ही मतं मिळाली नाही. मनसे पक्षासह रेल्वे इंजिन चिन्ह रद्द करण्याची मागणी. देशाच्या व्यवस्थेत बिहारी लोक महत्त्वाची भूमिका बजावतात. बिहारी लोक अर्थव्यवस्थेला मजबूती देण्याचं काम करतात. मनसेच्या भूमिकेवर केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांची प्रतिक्रिया. केंद्रीय मंत्री चिराग पासवान साई दरबारी सहकुटुंब घेतलं साईबाबांच्या समाधीचं दर्शन. भाजपचे माजी खासदार विखेंकडून पासवान यांचं स्वागत.
माजी खासदार सुजय विखे यांच्याकडून केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या वाहनाचं सारथ्य, शिर्डी विमानतळ ते साई मंदिरपर्यंत विखेंचा पासवान यांच्यासोबत प्रवास। जयकुमार गोरेंप्रमाणे मलाही मंत्रिपद मिळावं, अपक्ष खासदार विशाल पाटलांकडून मंत्रिपदाची इच्छा व्यक्त, भविष्यात काँग्रेससोबत किंवा कुठल्या तरी पक्षात जाईन असंही केलं स्पष्ट। कांद्याच्या बाजारभावावरून कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं शेतकऱ्यांवरच ताशेरे, एखाद्या शेतकऱ्याला कांदा लागवडीतून फायदा झाला म्हणून बाकी शेतकरी पण कांदाच लावत सुटतात। 50 पटीनं कांद्याची लागवड केली तर कांद्याचे दर पडणारच, कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं वक्तव्य। सह्याद्री साखर कारखाना निवडणुकीवरून रोहिणी खडसेंचा भाजपला टोला, बॅलेट पेपरवर निवडणूक, विजयी उमेदवाराच्या अर्धी मतही नाहीत, पैशाचं वारेमाप वाटप करूनही पराभव, रोहिणी खडसेंचा टोला। कराड सह्याद्री साखर कारखाना निवडणुकीत पीडी पाटील पॅनलचा विजय झाला होता। रोहिणी खडसेंच्या ट्विटला भाजप आमदार मनोज घोरपडेंनी उत्तर दिलंय, रोहिणी खडसेंना सहकारातलं काही कळत नसावं म्हणून त्यांनी ट्विट केलं असावं, घोरपडेंचा टोला। पैशांचं वारेमाप वाटप करूनही पराभव झाल्याचं ट्विट करत रोहिणी खडसेंनी भाजपला टोला लगावला होता। सिंधुदुर्गमधील निरीक्षण आणि बालगृहाच्या नूतन इमारतीचा पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते शुभारंभ, तब्बल 13 वर्षांनंतर इमारत पूर्ण झाल्यानं दिरंगाईबाबत नितेश राणेंकडून नाराजी व्यक्त। अमरावतीत हजारो महिलांकडून हनुमान चालीसा पठण, हनुमान चालीसा पठणाला नवनीत राणांचीही उपस्थिती। मुंबईच्या सायनमध्ये मंत्री आशिष शेलारांच्या उपस्थितीत शेतकरी थेट ग्राहक आंबा बाजाराचं उद्घाटन, मुंबईकरांना देवगड, राजापूर आणि रत्नागिरीतील आंब्याची चव चाखता येणार। यावेळी आशिष शेलार, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांनी एकमेकांना आंबा भरवल्याचं चित्र पाहायला मिळालं। नाशिकच्या लासलगाव शासकीय रुग्णालयाला खासदार भास्कर बकरेंची अचानक भेट, खासदारांच्या अचानक भेटीमुळे ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य सेवकांची धावपळ, स्वच्छता आणि बेडशीट अस्वच्छ असल्याची रुग्णांकडून तक्रार। घर पाडून महिना झाला मात्र आम्हाला कोणीच न्याय दिला नाही, न्यायासाठी मुंबई हायकोर्टात जाणार, खोक्या भोसलेची पत्नी तेजू भोसले यांची प्रतिक्रिया। लातूरमध्ये मुंबई पोलिसांनीच उघडला ड्रग्ज कारखाना, रोहिणा गावातील पत्र्याच्या शेडमधील कारखान्यावर डीआरआयच्या पथकाकडून छापा, 2 कोटीचा ड्रग्ज जप्त, 2 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। तुळजापूर ड्रग प्रकरणानंतर आता कळंबमध्येही नशेचा नवीन प्रकार समोर, कळंबमध्ये 2 तरुणांचा नशा करतानाचा व्हिडिओ व्हायरल होतोय, कॅरी बॅगच्या सहाय्यानं दोघे तरुण नशा करतायत। कळंबमधील मनीषा बिडवे हत्या प्रकरण, दोन्ही आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी, 9 दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी। सप्तशृंगी गडावर भाविकांची अलोट गर्दी, गर्दीमुळे भाविकांची एकमेकांना ढकलाढकली, वेटिंग हॉलमध्येही गर्दी होऊन भाविकांमध्ये ढकलाढकली। पश्चिम रेल्वेवर माहीम आणि वांद्रे स्थानकादरम्यान उद्या आणि परवा ब्लॉक, पुलाच्या गर्डरसाठी ब्लॉक, मेगा ब्लॉकमुळे 334 लोकल सेवा रद्द। छावा सिनेमाची चित्रफीत बेकायदेशीरपणे प्रसारित करणारा अटकेत, मुंबई सायबर पोलिसांकडून पुण्याच्या दौंडमधून आरोपी सागर रंधावन याला अटक, आरोपीला 13 तारखेपर्यंत कोठडी। नांदेडमध्ये सलग 3ऱ्या दिवशी वादळ, जोरदार पाऊस, केळीसह पिकांचं प्रचंड नुकसान, अर्धापूर तालुक्यातील आंबेगावात घरावरील पत्र उडाली। नांदेडमध्ये वादळ आणि वारा त्यासोबतच पावसामुळे पपई बागेचं नुकसान, नांदेडच्या आंबेगाव शिवारातील शेतकऱ्यांच्या पपईच्या बागा उद्ध्वस्त, संतापलेल्या शेतकऱ्यांकडून उरलेली बागही उद्ध्वस्त करण्यात आली। हिंगोलीत वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचं थैमान, वसमतच्या गिरगावमध्ये विविध ठिकाणी केळी बागांचं प्रचंड नुकसान, सेनगावमध्ये अंगावर वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू। पुण्याच्या खेड तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरी, ज्वारी, गहू, बाजरी आणि फळबागांचं नुकसान होण्याची शक्यता, तर अचानक आलेल्या पावसानं शेतकऱ्यांची धांदल उडाली। अमरावतीत 2ऱ्या दिवशी अवकाळी तुफान वाऱ्यामुळे काही भागात बत्ती गुल, तर भुईमूग, तीळ, टरबूज, खरबूज, संत्रा, कांदा आणि आंबा पिकाचं नुकसान होण्याची शक्यता। धाराशिवच्या उमरगा परिसरात गारपीट, अवकाळी पावसानं आंब्याच्या बागांचं मोठं नुकसान, मुरुम परिसरातील मुळजाडी परिसरातील गावांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस।